आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत. हे व्हिडिओ जे आतापर्यंत जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, ज्यांनी ई रिक्षासाठी अप्लाय केलेलं होतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत, की ज्यांनी जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, त्यांनी ई रिक्षासाठी अप्लाय केलं होतं, जे की ई रिक्षा थ्रू त्यांना बिझनेस करण्यासाठी छोटासा बिझनेस करण्यासाठी ई रिक्षा भेटणार होता. त्याच्यामध्ये 4-5 हे होते ई रिक्षा. त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल शॉप छोटासा त्या ई रिक्षामध्ये मॅनेज करू शकत होता किंवा इलेक्ट्रिक तुम्हाला काही दुकान वगैरे टाकायचं असेल किंवा किराणा शॉप वगैरे तुम्ही त्या ई रिक्षामध्ये मॅनेज करू शकत किंवा फूड फूड फ्रट फ्रूट वगैरे असतात त्याच्या रिलेटेड पण तुम्ही बिझनेस करू शकता. तर छोटा-मोठा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून एक ई रिक्षा दिली जाणार होती आणि पाठीमागं 2 वर्षापूर्वी त्या काही लोकांना ई रिक्षा भेटलेली पण आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जे बघू, ज्या लोकांना आतापर्यंत ई रिक्षा नाही भेटलेला आणि त्यांनी अप्लाय केलेलं होतं, तर त्यांची पुढची काय सिच्युएशन आहे, त्यांना कधी ई रिक्षा भेटण्याचे चान्सेस आहेत, तर ते सगळी डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण अशी नवनवी इन्फॉर्मेशन आपण आपल्या या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता, हे मी या ठिकाणी त्याची लिंक दिलेली आहे. याची लिंक तुमच्यापाशी अवेलेबल असली नाही तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नाही तर हे तुम्हाला समोर URL ह्या ठिकाणी दिसत आहे. हा URL सेम तुम्हाला तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये टाकून घ्यायचा आहे. हा URL टाकल्यानंतर हे एक तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होतो, जो की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, तुमच्यासमोर अशी एक ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे, ती ओपन होते. तर आपल्याला हे चेक करायचे, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी भरपूर टॅब्स वगैरे दिलेले आहेत आणि जे किंवा सध्याचे जे नवीन अपडेट वगैरे काही आलेले आहेत, ह्या ठिकाणी तुम्ही रेड कलरमध्ये तुम्ही इकडे पाहू शकता, हे असं समोर कळत आहे. तर ते पूर्ण आता सध्याची लेटेस्ट अपडेट जे आलेली आहे वेबसाईट थ्रू, तर ते सगळी डिटेल्स या ठिकाणी दिली जाते. पण आपला जो मेन टॉपिक आहे, तो आपण आपलं जे अप्लाय केलं होतं त्याचं स्टेटस वगैरे आपल्याला चेकआउट करायचं आहे, की सध्या ज्यांनी अप्लाय केलं होतं त्याची स्थिती काय आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता, हे आपल्यासमोर ऑफिशियल पेज आहे. तर यामध्ये तुम्ही वर कोपऱ्याला बघू शकता, तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये हे दिलेलं आहे. मराठी पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी मराठी घेऊ शकता, या इंग्लिश पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज चूज करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर आपण ह्या ठिकाणी इंग्लिश कम्फर्टेबल आहे, तर त्यामुळे आपण या ठिकाणी इंग्लिश चूज केलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रजिस्ट्रेशन, ट्रॅक, ॲप्लिकेशन हे डिटेल्स जे दिलेले आहेत, हे लिस्ट वगैरे. तर ह्याची डिटेल्स आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणू जाणू कारण ह्याच्यामध्ये खूप मोठे-मोठे पार्ट्स दिलेले आहेत. तर हे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं थोडं डिफिकल्ट होईल. तर यामुळे आपण छोटे-छोटे या व्हिडिओचे पार्ट बनवून आपण काही जो पार्ट आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आपला जो टॉपिक आहे, आपण जे स्टेटस आहे आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस, ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. तर ते बघण्यासाठी सिम्पली तुम्ही इथे खाली तर 2 नंबरला बघू शकता, ट्रॅक ॲप्लिकेशन. तर ट्रॅक ॲप्लिकेशन ह्या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. जो की तुमच्या या ठिकाणी मी त्याला हायलाईट केला आहे रेड रेड मार्कने. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा त्यांचा जो लॉग इन पेज आहे ऑफिशियल, लॉग इन पेज ह्या ठिकाणी ओपन होऊन जातो. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी ट्रॅक ॲप्लिकेशन फ्रॉम हे डिटेल्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी एक ॲप्लिकेशन नंबर जो मागितलेला आहे. तर ॲप्लिकेशन नंबर जो आपण ऑनलाईन अप्लाय केलं होतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भेटतो किंवा तुम्हाला फॉरवर्ड करायचं असलं तर तुम्हाला परत एकदा पण तो ॲप्लिकेशन नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतो आणि त्यानंतर तो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो होता, तो रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली तुम्ही डिटेल्स ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे जे डिटेल्स आहे तर त्यांनी दिलेलं आहे, की जे स्टेटस आहे ह्याच्या थ्रूमध्येच तुम्हाला दाखवून देईल, की तुमच्या सध्या फॉर्मची जी स्थिती आहे, काय आहे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्येच आपण बघूया आपलं ॲप्लिकेशन कशामध्ये पेंडिंगमध्ये आहे असल्यावर ह्यानंतर कधी भेटू शकते. पुन्हा हे रिजेक्टेड झालं तर काय आहे, नॉट ॲप्लिकेशन वगैरे हे डिटेल्स आहेत. आपण या ठिकाणी आता त्यांचा जो आपले एक सबस्क्राईब आहेत, तर त्यांची डिटेल्स आपण ह्या ठिकाणी टाकून पाहूया. त्यांचं काय स्टेटस या ठिकाणी दाखवत आहे. तर ह्या ठिकाणी मी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर ह्या ठिकाणी टाकून घेतो.
तर ह्या ठिकाणी बघू शकता आपण ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जो नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. मी तुम्हाला थोडक्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला सांगतो की तुमचा कसा कसा रजिस्ट्रेशन असू शकतो. तर तुम्ही इथं बघू शकता स्टार्टमध्ये CSN हे सगळं कॅपिटलमध्ये असते. त्यानंतर जो तुमचा जिल्हा आहे, तर कॉमा असेल आणि जो तुमचा इथं जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याची डिटेल्स ह्या ठिकाणी. तुम्ही जर पुण्याहून असाल तर इथं P, त्यानंतर U आणि जे लास्टचं जे आहे N, तर असं ह्या ठिकाणी असं असतं आणि सगळं काही तुमचं कॅपिटलमध्ये असणार. हे तुम्ही चेकआउट करून घ्या. आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक 4 अंकी नंबर असतो, त्याच्यामध्ये 4 अंकी एक नंबर ॲड असतो. तो नंबर कोणचा बी असू शकतो. ते तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो ह्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला माहितीच असेल, जो तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता त्या टायमाला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर होता, तो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर आपण ही ऑलरेडी सगळी डिटेल्स टाकलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी आता डायरेक्ट सबमिट ह्या बटनावरती क्लिक करूया. तर ह्या ठिकाणी बघू शकता आपण लॉग इन केलेलं आहे त्यांची डिटेल्स टाकून. तर ह्या ठिकाणी त्यांची डिटेल्स जे दाखवलेली आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी शेअर करतो. तर इथे तुम्हाला सांगतो, जो मी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन करण्यासाठी सांगितलं होतं, तो रजिस्ट्रेशन नंबर ह्या ठिकाणी तुमचा दिसतो. ह्या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन नंबर, हा ॲप्लिकेशन नंबर तोच आहे. त्यानंतर मोबाईल नंबर हे तर तुम्हाला माहिती असेल, जो की मी तुम्हाला मोबाईल नंबर सांगितलेला तो मोबाईल नंबर. आणि सगळ्यामध्ये जे स्टेटस आहे या स्टेटसवरती आपण लास्टला येऊया, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला डीपमध्ये मी पूर्ण बोलणार आहे. आणि त्यानंतर आपण इथे ह्या ठिकाणी शकता ॲप्लिकेशन डेट, जर की यांनी 2023मध्ये अप्लाय केलेलं होतं, 2026 चालू आहे, तरी पण त्यांना आणखी नाही भेटलेलं, पण त्याची पूर्ण शक्यता आहे भेटण्याची, जे तुम्हाला वर स्टेटस बघून समजलंच असेल. त्यानंतर तुम्ही आता त्यांचं फर्स्ट नेम बघू शकता. ह्या ठिकाणी त्यांचा फर्स्ट नेम दिलेला आहे, पण यांची प्रायव्हसी असल्यामुळे मी तुम्हाला ह्या ठिकाणी काही दाखवू शकत नाही, सॉरी. तर आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांचं इथं लास्ट नेम दिलेला आहे. त्यानंतर त्यांचं जेंडर जो की मेल आहे ते म्हणजे पुरुष. त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता त्यांची कॅटेगरी कोणची आहे, NTC त्यांची कॅटेगरी आहे, जो की आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. आणि जे नॅशनल लेवलला राहते ह्या ठिकाणी OBC, हे नॅशनल लेवलला OBC असते. त्यानंतर खाली आल्यानंतर त्यांचं डेट ऑफ बर्थ ह्या ठिकाणी दिलेला आहे, त्यांचा डे, मंथ आणि इयर ह्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि त्यांचा ब्लड ग्रुप ह्या ठिकाणी दिलेला आहे, जो की B पॉझिटिव्ह. त्यानंतर त्यांची मॅरेज स्थिती दिलेली आहे, की त्यांनी विवाहित आहेत का नाहीत, तर ते विवाहित, अनमॅरिड ह्या ठिकाणी दिले आहे, तर ते विवाहित नाही आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पॅन कार्ड. तर ह्यांनी जे KYC आहे कशा थ्रू ह्याचं पॅन कार्डची डिटेल्स ह्या ठिकाणी दिलेली आहे, पॅन कार्ड आहे म्हणून. आय डी प्रूफ म्हणून त्याने पॅन कार्ड ह्या ठिकाणी सबमिट केलेला आहे. तर आपण ह्या ठिकाणी आता डायरेक्ट जो मेन टॉपिक आहे आपल्या स्टेटसवरती, जे की मी तुम्हाला इथं ग्रीन कलरमध्ये तुम्हाला हायलाईट करून त्याला चांगलं समजावून सांगेन. तर बघू शकता तुम्ही यांचं अप्लिकेशन स्टेटस, तर ह्या ठिकाणी चांगलं आहे. कारण हे ग्रीन, मी खास त्याला ग्रीनमध्ये का केलेलं आहे, हिरव्या कलरमध्ये, कारण ते पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये त्यांना भेटणार आहे. तुम्ही इथं बघू शकता नेक्स्ट नेक्स्ट लिस्ट, म्हणजे पुढची जी लिस्ट येणार आहे त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव कन्फर्म आहे आणि त्यांना पूर्ण भेटण्याची ह्या ठिकाणी शक्यता आहे. तर आता जो कधी पुढचा जो स्टॉक येणार आहे त्या स्टॉकमध्ये यांना 100% जे आहे ई रिक्षा यांना भेटणार आहे डेफिनेटली. तर आणि तुम्ही खाली पण ह्या ठिकाणी डिटेल्स दिलेले आहे की त्यांना डेफिनेटली भेटणार आहे. त्याची डिटेल्स जी आहे, जी पुढची कोणती लिस्ट वगैरे येईल तर त्या लिस्टमध्ये त्यांचं कन्फर्म नाव असेलच, जी की आपण इथं स्टेटस बघितलेलं आहे. तर यामुळे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की तुम्हाला काही काळजी वगैरे करण्याची गरज नाही. तुम्हाला 100% आपण ह्या ठिकाणी बोलू, 100% तुम्हाला सांगतो की यांना ई रिक्षा ह्या ठिकाणी भेटणार आहे. तर यांना काही काळजी करण्याची गरज नाही. आणि ह्या ठिकाणी पण तुम्ही दिलेलं आहे की पेंडिंगसाठी काय आहे, नेक्स्ट लिस्टसाठी वगैरे काय काय ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या डिटेल्स पण तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट लिस्ट. तर नेक्स्ट लिस्टचं ह्या ठिकाणी पूर्ण डिटेल्समध्ये दिलेलं आहे की तुम्हाला पुढचा बिल येणार आहे त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली ई रिक्षा भेटणार आहे. तर त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. आणि त्यांचं डिसॅबिलिटीज पर्सेंटेज वगैरे दिलेले इथे नाही आहेत. पण मी असं ऐकलेलं होतं की ज्यांचे डिसॅबिलिटी पर्सेंट जास्त आहे, जसं की 100% ज्यांचं डिसॅबिलिटी आहे तर त्यांना पहिल्यांदा प्रथमता देतात. पुन्हा त्यानंतर जे 90% डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहेत काही जणांचे, आपल्या बंधू भगिनींचे, त्यांना देतात. आणि त्यानंतर आय थिंक 75% ज्यांचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्यांना पण असे देतात. तर त्यांचं असं ह्याच्या थ्रू काहीतरी फायंडिंग वगैरे होतं आणि त्याच्या थ्रू त्यांना जे लिस्टिंग वगैरे आहेत ज्यांना खूप जास्त गरज आहे, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे पाहून हे सगळे डिटेल्स बघून ते डिस्ट्रीब्यूट करतात. मला असं त्याची इन्फॉर्मेशन भेटलेली होती.
तर तुम्ही घरी बसून जे मी हे स्टेप सांगितले आहेत ह्याच्यातून तुम्ही घरी चेक करू शकता तुमच्या फोनवरून, किंवा तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC अवेलेबल असेल त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये जे कोणी शिकलेले वगैरे आहेत त्यांना पण तुम्ही हे व्हिडिओ दाखवून त्यांना बोलू शकता की असं असं माझं चेकआउट करून बघ की सध्याचं काय स्टेटस दिसत आहे. तर आपले आणखीन काही बंधू भगिनी आहेत, त्यांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि ज्यांचा जो मोबाईल नंबर आहे आपल्याला शेअर केलेला आहे. तर त्यांचे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चेकआउट करूया. आणि ह्या जी व्हिडिओची हे जो वेबसाईट आहे याची पूर्ण डिटेल्स आपण किती जणांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, याचं काय काय आहे, हे सगळे डिटेल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण दिव्यांगा रिलेटेड हर एक स्कीम किंवा नवीन अपडेट्स वगैरे येईल मग आपण पहिल्यांदा ह्या चॅनलवरती घेऊन येण्याची कोशिश करत असतो. आणि तुमचा भाऊ पण दिव्यांग आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या भाऊ दिव्यांगांना नक्कीच सपोर्ट करा, मी अशी अपेक्षा करतो. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तर ह्याच्या रिलेटेड आणखीन तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे आला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आय होप ही तुम्हाला मी पूर्ण माहिती समजली असेल असं गृहीत धरतो. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोललो आहे. मी समजू शकतो की सध्या याचं जास्त फोकस नाही की ई रिक्षाचं कसं कसं सिच्युएशन आहे, पण याचं इन फ्युचरमध्ये किंवा आता ह्या काही 2-3 महिन्यामध्ये ह्याची अपडेट येऊ शकते. जर तुकाराम मुंडे सर आपले असते तर सध्या त्याच्या पोस्टवरती नक्कीच हे जे प्रक्रिया आहे काही दिवसाखाली काही मी ऐकलं होतं ह्याच्या रिलेटेड अपडेट्स चालू आहेत, पण सर चेंज झाल्यामुळे काही तर थोडी इकडे तिकडे होऊ शकते. पण हे कन्फर्म आहे की आज ना उद्या ह्याची पूर्ण डिटेल्स आपल्यासमोर आली जाईल. आणि हे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला परत लाईफमध्ये असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ वगैरे आपल्या ब्लाइंड रिलेटेड या दिव्यांगा रिलेटेड हर एक इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.